मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये काल त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि सभागृहामध्ये पाय ठेवायला पण जागा नव्हती. वाढदिवसाला लोक बोलवून येत नाहीत म्हणजे माझ्या, तर त्यांच्या वाढदिवसाला काल मी प्रचंड गर्दी बघितली, तर त्यांना पुस्तक भेट देऊन त्यांचं स्वागत करतो. सुरू करू. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम वाग्दैवय च विद्महे कामराजाय धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात्. अजिंक्य योद्धा बाजीरावांच्या नातवाच्या की ज्यांना ही जागा अंदन म्हणून दिली, त्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं श्री देवदेवेश्वर संस्थांच्या वतीनं सर्वप्रथम मी स्वागत करतो. ही एक ऐतिहासिक भूमी आहे. त्याचं कारण 16 फेब्रुवारी 1797 या दिवशी अजिंक्य योद्धा बाजीरावांचा नातू आणि ज्याला आपण राघव भरारी म्हणून ओळखतो, त्या राघोबा दादांचा पुत्र आणि ज्याला आपण दुसरा बाजीराव म्हणून ओळखतो, त्या दुसऱ्या बाजीरावांच्या लग्नाच्या वेळी, ते लग्न झालं 16 फेब्रुवारी 1797 आणि त्या लग्नामध्ये उत्तर पेशवाईतील प्रख्यात सेनापती हरिपंत फडके यांची नात चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी राधाबाई हिच्याबरोबर विवाह संपन्न झाला आणि त्या विवाहाकरिता फडके घराण्यानं त्यांच्या मालकीचा बगीचा म्हणजे ही जागा ही अंदन म्हणून दिली आणि केवळ बगीचा देणे नको म्हणून या ठिकाणी श्री मृत्युंजयेश्वराची शिवमंदिराची स्थापना केली आणि ही जागा अंदन म्हणून दिली. या जागेबरोबरच फडके घराण्यानं दशभुजा गणपतीची जागा आणि ते मंदिर देखील अंदन म्हणून दिलेलं आहे. अशा ह्या ऐतिहासिक जागेमध्ये आज आपण एकत्र जमलेलो आहोत. आता ज्यांचा नातू दुसरा बाजीराव, परंतु त्या नातवाचे आजोबा अजिंक्य योद्धा बाजीराव यांच्यावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. अधिकचा वेळ न घेता आत्ताच आपल्याला सांगितलं गेलं की ज्यांच्या लग्नामध्ये ही जागा अंदन म्हणून दिली, त्या दुसऱ्या बाजीरावांचे आजोबा अजिंक्य योद्धा बाजीरावांबद्दल मी आता आपल्याशी संवाद साधणार आहे. 5-10 मिनटं समजा अलीकडं पलीकडं झालं तर समजून घ्या. त्या वीरांनी भगवा झेंडा भारतवर्षी नाचवला. सिंधू तीरावर अश्व दौडले, कीर्ती भिडली गगनाला. शिवरायांचे स्वप्न उराशी
मुक्त करावी मथुरा काशी. हिंदू राष्ट्र हे समर्थ करण्या, हिंदू राष्ट्र हे समर्थ करण्या, रिपू रक्ताचा पडे सडा. पराक्रमाची स्फूर्ती देत असे, पराक्रमाची स्फूर्ती देत असे. शनिवारातील हा वाडा, शनिवारातील हा वाडा. ज्या अजिंक्य योद्धा बाजीरावानं हा शनिवार वाडा उभा केला आणि जगाच्या इतिहासामध्ये असा काही पराक्रम केला, एकमेव अजिंक्य योद्धा बाजीराव. अवघं 40 वर्षाचं आयुष्य, पण 40पेक्षा अधिकची युद्ध केली आणि एकही युद्ध हरलेला नाही जगाच्या इतिहासामध्ये. पण आज आपण बाजीरावांना फक्त बाजीराव मस्तानी म्हणून ओळखतो, यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंही नाही. हा शनिवार वाडा उभा केला बाजीरावांना 10 जानेवारी 1730 या दिवशी या शनिवार वाड्याचं भूमिपूजन झालेलं आहे. आणि 22 जानेवारी 1732 या दिवशी या शनिवार वाड्याची वास्तुशांत झालेली आहे. या दोनही दिवशी शनिवार होता म्हणून या वाड्याला शनिवार वाडा हे नाव दिलं गेलेलं आहे. 22 जानेवारी 1732 या दिवशी रथसप्तमी होती आणि त्या दिवशी अजिंक्य योद्धा बाजीराव आपल्या कुटुंब कबिल्यासहित या शनिवार वाड्यामध्ये राहायला आलेले आहेत. त्यावेळेला या शनिवार वाड्याला खर्च फक्त आणि फक्त आला 16,120 रुपये. आणि मग पुढे या शनिवार वाड्यातनं जे काही घडलं ते जगाच्या इतिहासामध्ये आजही आपल्याला दिसून येत आहे. बघा, या अजिंक्य योद्धा बाजीराव ज्यानं असा पराक्रम केला की विचारता सोय नाही. या अजिंक्य योद्धा बाजीराव, अजिंक्य योद्धा केव्हापासून? अवघ्या वयाच्या 13व्या वर्षापासून आपले वडील बाळाजी विश्वनाथ भट यांच्याबरोबर पांडवगडच्या लढाईमध्ये अजिंक्य योद्धा बाजीराव हे युद्धामध्ये आहेत. वयाच्या 13व्या वर्षापासून ते वयाच्या 40व्या वर्षी फक्त युद्ध, युद्ध आणि युद्ध एवढंच माहीत आहे. बाजीरावांना आपल्या या ऐहिक सौख्याचा, ऐहिक सौख्य कशाला म्हणतात हे देखील बाजीरावांना माहीत नाही आहे. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी घरातल्या कार्यक्रमाच्या वेळेला बाजीराव कुठे आहेत? युद्धावर आहेत. पण आम्हाला नाही सांगितलं गेलं. 2014 पूर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थिती यामध्ये फार मोठा बदल आहे. आम्हाला हे सांगितलंच गेलं नाही. अरे, जिथं छत्रपती शिवरायांच्या बद्दल आजही पुस्तकामध्ये अर्ध पान देखील नाही, तिथं बाजीरावांसारख्या महापुरुषांची काय अवस्था असेल विचार करा. आणि म्हणून आजच्या या हेरिटेज वॉकचं महत्त्व का, तर या बाजीरावांबद्दल संवाद साधण्यासमोर आज मी आपल्यासमोर उभा आहे. आणि म्हणून हे जे काम आहे, एवढ्या मोठ्या संख्येनं हा बाजीरावांचा पराक्रम आपल्यासमोर मांडण्याचं भाग्य हे आम्हाला लाभलं. हा अजिंक्य योद्धा बाजीराव वयाच्या 13व्या वर्षापासून बघा. आणि या बाजीरावांचा पराक्रम आम्हाला कुणी सांगावा? इंग्रज इतिहासकारांनी. आम्ही नाही. इंग्रज इतिहासकारांनी या बाजीरावांचं वर्णन लिहून ठेवलं आहे. घोडदळाचा ईश्वर दत्त सेनानी देवयोद्धा, घोडदळाचा ईश्वर दत्त सेनानी देवयोद्धा असं ज्या बाजीरावांचं वर्णन इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवलं, तेव्हा आम्हाला कळतं की बाजीराव इतका मोठा आहे. आणि त्याही पलीकडं जाऊन ब्रिटिश फील्ड मार्शल मॉन्टगोमरी यानं पालखेडच्या लढाईनंतर 250 वर्षानं एक युद्धशास्त्र विषयक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे ए कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर. आणि या युद्धशास्त्र विषयक ग्रंथामध्ये जगातल्या
पहिल्या 10 लढायांच्या मध्ये बाजीरावांनी जिंकलेल्या पालखेडच्या लढाईचा समावेश आहे. आम्हाला कोण सांगताय? इंग्रज फील्ड मार्शल सांगतोय, आम्ही नाही. इंग्रज फील्ड मार्शल सांगतोय की बाजीरावांचा पराक्रम. कल्पना करा, जर देवयोद्धा असेल आणि पालखेडची लढाई असेल, जर आपल्या शहरातल्या कुणी माणसानं जर लिहून ठेवलं असतं तर भांडणं झाली असती की नाही आज? पण इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवल्यामुळं मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळं कळालं आम्हाला बाजीराव किती मोठा आहे आमचा. आम्ही नाही सांगत आहे, आम्ही सांगतच नाही आहे, आम्हाला माहीतच नाही आहे की बाजीराव किती मोठा आहे ते. आणि या बाजीरावांचा पराक्रम उत्तरोत्तर असा वाढीला लागला की विचारता सोय नाही. बघा, 5 मे 1739 हे तारीख लक्षात ठेवा. ज्या वेळेला दिल्लीवर आक्रमण करून नादिरशाह आला दिल्ली लुटण्याकरता, आणि त्याचा समाचार घेण्याकरता आमचा बाजीराव निघाला. बाजीराव दिल्लीला पोचले नाहीत, फक्त त्या नादिरशाहच्या कानावर बातमी गेली, बाजीराव निघालाय आपला समाचार घ्यायला. आहे तसं सगळं टाकून पळाला. याला म्हणतात बाजीराव. अशी दहशत संपूर्ण देशभर आमच्या बाजीरावांची होती. अरे बाजीराव पोचलेही नाहीत, फक्त त्याला समजलं बाजीराव निघालाय. आणि तेव्हापासून या देशामध्ये एक म्हण रूढ झाली, तू काय बाजीराव लागून गेलास का? 5 मे 1739. आणि मग हा पराक्रम उत्तरोत्तर संपूर्ण देशामध्ये असा होता काय सांगू तुम्हाला. एकदा बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई यांनी इच्छा व्यक्त केली की उत्तरेमध्ये काशी प्रयागची तीर्थयात्रा करायची. आता सगळ्यांच्या समोर प्रश्न पडला, तिथं तर सगळे शत्रू, मोगली सरदार, आणि आता कसं करायचं? काय केलं असेल आमच्या बाजीरावांनी? आमच्या बाजीरावांनी फक्त एक पत्र लिहिलं, माझ्या मातोश्री तीर्थयात्रा करण्याकरता उत्तरेमध्ये येत आहेत. विषय संपला. आणि ही बातमी हा म्हणता सगळ्या उत्तरेमध्ये पसरली की आता बाजीरावांच्या मातोश्रीच इकडं येत आहेत. आणि जर का आपण त्यांना अटक केली की हा बाजीराव नाक घासत येईल. हे मनसुबे त्यांनी त्यावेळेला रचले होते. कल्पना करा. आणि मग 14 फेब्रुवारी 1735 बाजीरावांच्या मातोश्री राधाबाईंनी पुण्यातनं प्रयाण केलं तीर्थयात्रा करण्याकरता उत्तरेकडं. आणि ज्या परगण्यामध्ये बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई गेल्या, झालं सगळं उलटं. तिथल्या सगळ्या मोगली सरदारांनी असं काही स्वागत केलं राधाबाईंचं की विचारता सोय नाही. आणि ते स्वागत केल्यानंतर राधाबाईंना सांगितलं की पुण्यात गेल्यानंतर तुमच्या मुलाला सांगा की आम्ही चांगलं स्वागत केलं आहे. याला म्हणतात बाजीराव. आणि 6 महिन्यानं ज्या वेळेला मातोश्री राधाबाई पुण्यामध्ये आल्या, त्यावेळेला त्यांना विचारलं, तुम्हाला भीती नाही वाटली तिकडे? त्यावेळेला मातोश्री राधाबाईंनी सांगितलं की बाजीराव आणि चिमाजी ही 2 कवचकुंडलं असताना मला कुणाची आली भीती? बघा, असा हा आमचा बाजीराव. पण आम्हाला नाही सांगितला गेला, आम्हाला बाजीराव मस्तानी सांगितली गेली.
आणि आमच्या डोक्यामध्ये आजही बाजीराव मस्तानीच आहे. असा हा बाजीरावांचा पराक्रम. आणि या बाजीरावांच्या पराक्रमाबद्दल कुणी प्रशस्तीपत्र द्यावं? दस्तूर खुद्द सातारचे छत्रपती शाहूराजे. त्यांना एकदा विचारलं की जर एका बाजूला 1,00,000 सैन्य आणि एका बाजूला बाजीराव, तर आपण कुणाची निवड कराल? सातारच्या छत्रपती शाहूराजांनी सांगितलं, मी बाजीरावाची निवड करेन. काय हवंय अजून प्रशस्तीपत्राने? कुणाचं पाहिजे? सातारच्या छत्रपती शाहूराजांनी दिलेलं हे प्रशस्तीपत्र आहे. असा हा आमचा अजिंक्य योद्धा बाजीराव उत्तरोत्तर या देशामध्ये आपल्या कर्तृत्वानं, आपल्या समशेरीनं अजिंक्य योद्धा ठरलेला आहे. आणि मग एकदा 1727 साली पुन्हा एकदा हा निजाम उल मुल्क हा महाभयंकर आहे, बलाढ्य आहे, प्रचंड पैसा आहे, प्रचंड सैन्य आहे, प्रचंड तोफखाना आहे, प्रचंड जनानखाना देखील आहे. आणि त्यानं ठरवलं की आता जर मला या दक्षिणेमध्ये खऱ्या अर्थानं शहनशहा म्हणून राहायचं असेल तर बाजीरावांचा काटा काढावा लागेल. आणि मग त्यानं पुन्हा एकदा निर्णय घेतला. बाजीरावांचा पराभव करण्याकरता आणि चालून आला. 1727 साल सातारच्या छत्रपती शाहूराजांकरता अत्यंत त्रासदायक वर्ष होतं. 1727 आणि 1728 पहिले 2 महिने सातारच्या छत्रपती शाहूराजांकरता अतिशय वाईट गेलेले आहेत. या कालखंडामध्ये सातारच्या छत्रपती शाहूराजांना पुरंदरगडाचा आश्रय घ्यावा लागलेला आहे. कल्पना करा काय कालखंड असेल. 1727 सालामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी परशुराम क्षेत्राचा विध्वंस केला गेला. सिद्धी आणि हापशांनी सुरुवात झाली 1727 मध्ये. आणि 1727च्या ऑगस्ट महिन्यामध्ये हा निजाम मराठी दौलतीवर चालून आला. 1,00,000 सैन्य बरोबर आहे, प्रचंड दारुगोळा तोफखाना बरोबर आहे, प्रचंड पैसा त्याच्या बरोबर आहे. आणि हा चालून आला मराठी दौलतीवर. काय होतं या तरुण पेशव्याकडं? आणि त्यावेळेला हा निजाम काय बोलतोय? काय आहे त्या पोरकट पेशव्याजवळ? त्याला तर त्याच्या दरबारामध्येच शत्रू आहेत. पैसा नाही, एवढं मोठं सैन्य नाही, दारुगोळा तोफखाना नाही. असा जातो आणि पुण्याची आणि सातारची राख रांगोळी करून टाकतो. हा निजाम बोलतोय. बघा त्यावेळेला हा निजाम ऑगस्ट महिन्यामध्ये चालून आला. त्याचा सरदार ऐवज खान पुणे प्रांतात घुसला. त्यावेळेला आमच्या बाजीरावानं देखील मनाशी ठरवलं आणि सांगितलं, अरे म्हणला बेट्या, जरी तुझ्याकडं सैन्य प्रचंड असलं, पैसा प्रचंड असला, दारुगोळा तोफखाना प्रचंड असला,
तरी तुला जर का मी हजारो कोस नाही पळवला तर नावाचा बाजीराव नाही. आणि मग ऑगस्ट महिन्यामध्ये या निजामानं आक्रमण केलं. त्याचा सरदार ऐवज खान पुणे प्रांतात घुसला. काय केलं असेल आमच्या बाजीरावानं. 27 वर्षाचा तरणा बांड बाजीराव. 10,000चं सैन्य फक्त सड सैन्य बरोबर घेतलं. फक्त 10,000चं. घोडेस्वार, तोफखाना नाही, दारुगोळा नाही, पैसा नाही. आणि बाजीरावानं ठरवलं पुणे सोडायचं. तुम्ही म्हणाल शत्रू चालून आला आणि बाजीराव पुणे सोडून निघाले. हो, निघाले. बाजीरावांना स्वास्थ्यप्रिय आणि चंचल सरदार आवडत नव्हते. सैन्य 10,000चं बरोबर घेतलं. आणि बाजीरावांनी 17 ऑक्टोबर 1727 गोदावरी ओलांडली. निजामाच्या परगण्यामध्ये बाजीराव 10,000 सैन्यासहित पोचले. वैजापूर परगण्यामध्ये बाजीराव आले. आल्याबरोबर वाटेतला बोरसर, धामणगाव ही 2 गावं बाजीरावानं उद्ध्वस्त करून टाकली, जाळून टाकली बाजीरावानं. आणि बाजीराव पुढे निघाले. औरंगाबादच्या परगण्यामध्ये तिथली सिल्लोड असेल, भोकरदन असेल, पांगरी असेल, सगळी गावं बाजीरावानं झोडपून काढली. बाजीराव आता जालना परगण्यामध्ये निजामाचा श्रीमंत परगणा बाजीरावानं जाळायला सुरुवात केली. सगळीकडं आगी लावल्या. श्रीमंत व्यापाऱ्यांच्याकडून खंत्या लावून पैसा वसूल केला. खंडण्या वसूल केल्या. का केल्या? सैन्याचा खर्च भागवण्याकरिता. आणि शेती का जाळून टाकली की पुढं कित्येक वर्ष त्या निजामाला महसूल मिळता कामा नये. त्याच्या जनावरांना देखील दाना वैरण मिळता कामा नये. म्हणून सगळे धान्याचे साठे बाजीरावानं जप्त करून टाकले. जालना जळत असताना बातमी निजामाच्या कानावर गेली. त्यावेळेला हा निजाम बारामती जवळच्या अंजनगावमध्ये होता. त्यानं आपला सरदार ऐवज खानाला बोलावलं आणि सांगितलं, कसवराज सांग, आत्ताच्या आत्ता जा आणि जालन्यातनं बाजीरावाला हाकलून द्या. त्यावेळेला बाजीरावानं एक आवई सोडली होती, तुझं बुरहानपूर देखील मी जाळून टाकणार. निजामानं सांगितलं ऐवज खानाला, त्याला बुरहानपूरकडं जाऊ देऊ नका. हा सरदार ऐवज खान पळत सुटला. आणि ऑगस्ट 1727 मध्ये सुरू झालेलं युद्ध फेब्रुवारी 1728 मध्ये संपलं. या कालखंडामध्ये फक्त आणि फक्त एकदाच निजामाच्या सैन्याला बाजीरावाला गाठता आलं, ते जालन्यामध्ये. पण बाजीरावांना वेळ कुठे आहे त्या सरदार ऐवज खानाशी युद्ध करायला. एक छोटीशी लढाई बाजीरावांनी केली आणि बाजीराव झपकन पुढं निघाले. त्या ऐवज खानाला टाळून. आणि बाजीराव आता आलेत सिंदखेड परगण्यामध्ये. सिंदखेड पासून मेहकर पर्यंतचा सगळा भूभाग बाजीरावानं उद्ध्वस्त करून टाकला. पूर्ण पैनगंगा नद्या पार केल्या बाजीरावानं. बघा, पुणे कुठे आहे, मराठवाडा कुठे आहे, विदर्भ कुठे आहे. बाजीरावानं सांगितलंच होतं,
तुला जर का मी हजारो कोस नाही पळवला तर नावाचा बाजीराव नाही. आणि आता बाजीराव पूर्णा पैनगंगा नद्या पार करून मग तिथलं माहूर असेल, दारवा असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, मंगळूरपीर असेल, सगळी गावं बाजीरावानं जाळून उद्ध्वस्त करून टाकली आणि प्रचंड पैसा बाजीरावानं वसूल केला. आता बाजीरावानं सांगितलं आणि बातमी सोडली, आता तुझं बुऱ्हाणपूर जाळून उद्ध्वस्त करतो. बघा आता बाजीराव पूर्वेला आहेत, आता पश्चिमेला निघाले खानदेशामध्ये. पण बुऱ्हाणपूरला जाण्यापूर्वी बाजीरावानं 12,000 सैन्याची एक तुकडी सरदार त्र्यंबकराव दाभाड्यांच्या नेतृत्वाखाली अगोदरच बुऱ्हाणपूरला पाठवली होती. आणि बुऱ्हाणपूर ऐकल्याबरोबर निजामाच्या कानावर परत बातमी गेली की हा बाजीराव निघाला बुऱ्हाणपूर जाळण्याकरिता. त्यावेळेला पुन्हा एकदा हा निजाम बारामतीला होता. त्याच्या दुर्दैवानं दोनदा हा निजाम हा निजाम बारामतीला होता. आणि मग त्यानं ठरवलं आता सरदार ऐवज खानाचं हे काम नाहीये, मला जावं लागेल. निघाला निजाम, स्वतः निघाला बाजीरावांचा समाचार घेण्याकरिता. अहमदनगरला आला. जड तोफखाना, ज्याच्या जीवावर तो सगळी युद्ध जिंकत होता, तो जड तोफखाना त्यानं अहमदनगरच्या किल्ल्यात सोडला आणि बाजीरावाचा समाचार घेण्याकरता बुऱ्हाणपूरला निघाला. तो निघता क्षणी निजामाच्या कानावर बातमी गेली, बुऱ्हाणपूर उद्ध्वस्त झालं. धावत पळत हा निजाम बुऱ्हाणपूरला पोचला. त्यावेळेला आमचा बाजीराव बुऱ्हाणपूर पासून 9 कोसावर असलेल्या नासिराबादला पोचलेला आहे. आणि तिथून बाजीराव चोपड्याच्या वायव्येला असलेल्या भावला नावाच्या गावी आलेले आहेत. 2 दिवसाची आपल्या सैन्याला विश्रांती दिली आणि भावला नावाच्या गावामध्ये बाजीरावानं सांगितलं, आता तुझी सुरतेची खाजगी जहागीर लुटून फस्त करतो. बाजीरावनं ठरवलं होतं त्याला पळवायचा. आणि बाजीराव निघाले सुरतेकडं. बाजीरावानं सुरत लुटली. हा स्वतः निजाम बाजीरावांचा पाठलाग करत सुरतेला आला. त्यावेळेला बाजीराव सुरतेवरनं निघाले, बडोचला आलेत. आणि त्यावेळेला तिथला मोगली सरदार सर बुलंद खान हबकला. अरे म्हणाला, ही ब्याद आता माझ्या सुभ्यामध्ये कशाला. बाजीरावानं त्याला निरोप पाठवला सर बुलंद खानाला आणि त्याला सांगितलं, बघा बाजीराव किती हुशार आहे, तो पुण्याचा आहे. बाजीरावानं काय सांगितलं सर बुलंद खानाला, हे बघ मी निजामाचा दोस्त आहे, निजामानं मला सांगितलं तुझ्यावर स्वारी करायला, तो पाठीमागून येतोय म्हणला. आणि त्याला ते खरं वाटलं. त्या सर बुलंद खानानं जी काही मदत होती ती सगळी बाजीरावांना केली. आणि बाजीराव पुढं निघालेत आणि हा निजाम सुरतेला आला. सुरतेला आल्यानंतर मग मात्र हा चाणाक्ष निजाम विचार करायला लागला,
यानं तर आपल्याला पुण्यापासून सुरतेपर्यंत पळवला, आपल्या हाती लागला नाही, आणि इकडं खिंडीमध्ये कुठेतरी गाठून याला मारायचा विचार तर नसेल ना? हे खरं होतं, हे खरं होतं. बाजीरावानं 2 ठिकाणं बाजीरावांच्या डोक्यात होती. एक होतं नांदगावच्या पूर्वेला कासारबारी खिंडीमध्ये याला गाठायचा, आणि दुसरं होतं सुरतेच्या तोरणमाळच्या डोंगररांगेमध्ये करवंदबारी खिंडीमध्ये याला गाठायचा. पण त्यावेळेला बाजीरावांकडं पुरेसं सैन्य नव्हतं, कारण पुण्याचं आणि सातारचं रक्षण करण्याकरता इकडं बरंच सैन्य बाजीरावांना ठेवावं लागलं होतं. म्हणून बाजीरावांची 2 ठिकाणं हुकली. आता सुरतेला आल्यानंतर हा निजाम हा काय म्हणतोय, हा तर आपल्या हाती आता लागत नाही आहे, याला जाऊ द्या, कुठं जायचं तिकडे, आता आपण इथून परत माघारी फिरू आणि पुणे आणि सातारा जाळून टाकू. हा निघाला सुरतेवरनं, हा निजाम पुन्हा माघारी फिरला नाशिक संगमनेर मार्गे. हा पुण्याला आला. आल्याबरोबर त्यानं पहिलं ठाणं जिंकलं, तळेगाव ढमढरे, आणि मग हा तिथून पुढे जुन्नर नारायणगावच्या जवळचं शिवापूर असेल, उदापूर असेल, अवसरी, मंचर, पाबळ, सगळी ठाणी यानं जिंकली. हा निजाम हा किती धूर्त होता. 57 वर्षाचा निजाम, ज्याला औरंगजेबाच्या सैन्यामध्ये 40 वर्षाचा युद्धाचा अनुभव आहे, आणि ज्यानं अनेक लढाया परास्त केलेल्या आहेत. दारव्याला दिलावर खानाचा पराभव यानंच केला, बाळापूरला अलम अली खानाचा पराभव यानंच केला, साखरखेड्याला मुबरीज खानाचा पराभव यानंच केला. आणि हा निजाम, हा कावेबाज, हा माणसं फोडण्यामध्ये पटाईत होता. त्यानं कुणाला फोडलं आणि आपल्या गोटात आणलं? कोल्हापूरच्या संभाजीला, चंद्रसेन जाधवांना, दस्तूर खुद्द छत्रपती शाहू राजांचे सरलष्कर सुलतानजी निंबाळकर यांनाही फोडलं. आणि त्यानं आपल्या गोटामध्ये ही माणसं पैशाचं आमिष दाखवून आणि सत्तेचं आमिष दाखवून आपल्या गोटामध्ये त्याने आणलेले आहेत बघा. आणि मग त्यानं इकडची सगळी ठाणी जिंकल्यानंतर हा वाघोली लोहगाव मार्गे पुण्यामध्ये आला. पुण्यात आल्याबरोबर त्यानं कोल्हापूरच्या संभाजीचं लग्न जवाहर रामनगरच्या राजाच्या मुलीबरोबर लावून दिलं, आणि असं दाखवलं की माझं आणि संभाजीचं किती सख्य आहे. आणि बघता बघता यानं 15 दिवसामध्ये पुण्यापासून भीमेच्या तीरापर्यंत सगळा भूभाग यानं जिंकला. प्रचंड तोफखाना, प्रचंड सैन्य, प्रचंड पैसा याच्या जीवावर यानं हे सगळं जिंकलं. आपले मराठे सरदार प्रतिकार करत होते, पण तोफखान्यापुढं निभाव लागेना. आणि बघता बघता यानं पुण्यापासून भीमेच्या तीरापर्यंत पाटस असेल, इंदापूर असेल, आंबी असेल, सुपा असेल, बारामती असेल, सगळी ठाणी यानं जिंकली. तुम्ही म्हणाल आता बाजीराव काय करत होते? बाजीराव बडोचवरना नर्मदेच्या किनारी अली मोहन प्यारा परगण्यामधनं, आणि तिथून बाजीराव धुळ्याच्या उत्तरेला असलेल्या बेटावद नावाच्या गावी बाजीराव आलेले आहेत. आणि बेटावदला बाजीरावांनी मुक्काम केला. आणि बेटावद नावाच्या गावी बाजीरावांना निर्णय घेतला,
आता तुला पालखेड दाखवतो. आणि बाजीरावानं आपल्या सगळ्या सरदारांना पत्र लिहिली, युद्धाची सगळी योजना आखली आणि बेटावरनं सगळे खलिते सगळ्या मराठी सरदारांना पोचले आणि त्यात असं सांगितलं होतं, आता हा निघेल पण याला कळता कामा नये त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्ही आहात म्हणून याची काळजी घ्या आणि याला येऊ द्या, याला गोदावरी पार करू द्या. मी आता गोदावरीच्या किनारी आहे. आणि बाजीराव तिथून निघालेले आहेत बेटावदवरनं. गोदावरीच्या किनारी बाजीराव येऊन धडकले. बातमी निजामाच्या कानावर गेली. बाजीराव गोदावरीच्या किनारी आहेत, फक्त 10,000 सैन्य घेऊन. आणि बातमी निजामाला त्याच्या जासुदांनी आणि घोडेस्वारांनी सांगितली, हुजूर बाजीराव गोदावरीच्या किनारी आता आपली राजधानी औरंगाबाद घेतोय. निजामाला खरं वाटेना. अरे म्हणला तो तर नर्मदेच्या किनारी आहे, हा इकडे आलाच कसा? खरे वाटेना. त्याला सगळ्यांनी पुन्हा सांगितलं, बाजीराव 10,000 सैन्यासहित गोदावरीच्या किनारी आलेला आहे. 57 वर्षाचा निजाम, ज्याला औरंगजेबाच्या सैन्यामध्ये 40 वर्षाचा युद्धाचा अनुभव आहे, हा काय म्हणतोय? ये आदमी है, परिंदा है या बाज? खुदा न शायद इसे पैर नहीं पर बख्शे है. निजाम बोलतोय, निजाम. आणि मग हा निजाम पुन्हा एकदा बाजीरावांचा समाचार घेण्याकरता निघाला. पेडगावला आला. पेडगावच्या बहादूरगड किल्ल्यामध्ये 2 दिवसाचा मुक्काम केला. सैन्याची आखणी केली. डावीकडं कोण, उजवीकडं कोण, मध्यभागी कोण. आणि निघाला. त्याला फक्त एवढंच माहीत होतं 10,000चं सैन्य आणि बाजीराव आहे, एवढंच माहीत होतं त्याला, बाकी काहीच माहीत नव्हतं. आणि हा बहादूरगड किल्ल्यातनं निघाला, अहमदनगरला आला. आणि पुन्हा एकदा ज्याच्या जीवावर हा सगळी युद्ध जिंकत होता, तो जड तोफखाना त्यानं अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये सोडला. हलक्या आणि मध्यम तोफा बरोबर घेतल्या आणि बाजीरावाचा समाचार घेण्याकरता हा निघाला. अहमदनगर सोडल्याबरोबर मराठ्यांच्या सैन्यानं त्याला छळायला पाठीमागून सुरुवात केली. मग त्याच्या लक्षात आलं की मराठ्यांचे सैन्य आता पाठीमागून आपल्या छावण्या लुटतायत. हे त्याला कळालं. त्यांचा बंदोबस्त करण्याकरता एक तुकडी त्यानं पाठीमागं सैन्याच्या रवाना केली. पण त्याला काय माहीत होतं पुढं काय घडणार आहे ते. बाजीरावानं अशी योजना आखली होती, याला गोदावरी पार करू द्यायची, याचं सगळं सैन्य येऊ द्यायचं, याची सगळी जनावरं येऊ द्यायची. पण शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचा जो तोफखाना आहे, तंबूरहाट्या आहेत, अन्नधान्य आहे, तेवढं मात्र येऊ द्यायचं नाही. ही बाजीरावांनी योजना आखली होती आणि तसंच घडलं. या निजामाची पहिली तुकडी 17 फेब्रुवारी 1728 गोदावरी पार केली. 17, 18, 19 आणि 20 4 दिवस निजामाचं सैन्य, स्वतः निजाम गोदावरी पार करून उत्तरेला आलेला आहे. 21 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमाराला बाजीरावाच्या सैन्यानं
गोदावरी किनारा ताब्यात घेतला आणि या निजामाच्या शेकडो नावा आणि मचवे जाळून टाकले. जणू काही गोदावरीवर आग लागली आणि 2 कोस पाठीमाग याचा सगळा तोफखाना, तंबू, रहाट्या सगळं माग राहिलं. 19 फेब्रुवारीला हा निजाम पालखेडच्या गावामध्ये पोचलेला आहे. धावत पळत त्याचे जासूद आणि घोडेस्वार आले पालखेडमध्ये आणि निजामाला सांगितलं, हुजूर काय झालं? बाजीरावानं गोदावरी किनारा ताब्यात घेतला, आपल्या शेकडो नावा मचवे जाळून टाकले. 57 वर्षाचा निजाम, ज्याला 40 वर्षाचा युद्धाचा अनुभव आहे, कपाळाला हात लावला आणि म्हणाला, आज मी फसलो. बाजीरावानं टाकलेल्या जाळ्यात आज मी फसलो. आणि मग पुढे जगाच्या इतिहासात जे घडलं नाही ते पालखेडमध्ये घडलं. काय केलं असेल आमच्या बाजीरावानं? एक बातमी तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल. तारीख सांगतो, 7 ऑक्टोबर 2023. 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलनं जाहीर केलं गाझापट्टीचा इंधन पुरवठा, अन्नधान्याचा पुरवठा रोखणार. ही ती बातमी होती. अरे 298 वर्षापूर्वी आमच्या बाजीरावानं पालखेडमध्ये अन्नधान्य आणि पाणी त्याला मिळू दिलं नाही. 8 दिवस या निजामाला आणि त्याच्या सैन्याला अन्नधान्य आणि पाणी नाही अशी वेळ आणली. पालखेडच्या पूर्वेला असलेली शिवना नदी बाजीरावांनी ताब्यात घेतली. मल्हारराव होळकरांना सांगितलं, निजामाचा एकही सैनिक नदीपर्यंत पोचता कामा नये. शिवना नदी बाजीरावांना ताब्यात घेतली. 8 दिवस निजामाच्या सैन्याला अन्नधान्य आणि प्यायला पाणी नाही अशी अवस्था आमच्या 27 वर्षाच्या तरण्या बांड बाजीरावानं या निजामाची करून टाकली जगाच्या इतिहासामध्ये. आणि मग पुढे मराठ्यांचं सैन्य ऐकायला तयार नाही. बाजीराव सांगतायत, त्याला कोंडलाय आपण, घाई करू नका, युद्ध करायची गरज नाही आहे, घाई करू नका, बाजीराव सांगतायत. पण आमचे मराठे सरदार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. राऊतस्वामी याला इथंच मारायचा, राऊतस्वामी याला इथंच मारायचा. आणि मग शेवटी 24 फेब्रुवारी 1728 पालखेड जवळच्या जोगिनीच्या डोंगराजवळ बाजीरावांची छावणी होती. आणि जसं याला कोंडला पालखेडला, त्यावेळेला सातारच्या छत्रपती शाहू राजांनी अंबाजीपंत पुरंदरे आणि चिमाजी आप्पांना पालखेडला पाठवला. आता पुढे 24 फेब्रुवारी 1728 सगळ्या सरदारांची बाजीरावांनी बैठक घेतली आणि एक हल्ला करायचा निर्णय घेतला. 25 फेब्रुवारी 1728 सकाळपासून दुपारपर्यंत. आणि मग 25 फेब्रुवारी 1728 सकाळपासून दुपारपर्यंत असा काही मराठ्यांनी हल्ला केला. 6000 सैन्याला कैद केलं निजामाच्या. 19 हत्तींचा पाडाव केला. जमेल तेवढ्या छावण्या लुटल्या आणि दुपारी बाजीरावानं युद्ध थांबवलं, अनेकांना मारला. आणि संध्याकाळी बाजीरावानं आपला हिजीब निजामाच्या छावणीत पाठवला. त्या हिजीबनं सांगितलं निजामाला, तुमचे मेलेले मुर्दे उचलून न्या, कुणाचं दहन दफन करायचं असेल ते करा, तोपर्यंत पेशवे तुमच्यावर हल्ला करणार नाहीत. हिजीबने सांगून टाकलं. त्यावेळेला निजामाच्या छावणीमध्ये
त्याचे सगळे सरदार खाली माना घालून दाढ्या कुरवळत बसले होते. कोण होतं त्यामध्ये? सरदार ऐवज खान, सरदार घालिब खान, सरदार तुर्कताज खान, सरदार घियास खान, सरदार जमाल खान, सरदार मुतवर खान, सरदार मुकरब खान, सरदार मोहम्मद तालिब खान, सगळे सरदार निजामाचे दाढी कुरवळत छावणीमध्ये बसले होते. आणि मग सगळ्यांच्या वतीनं ऐवज खानानं निजामाला सांगितलं, हुजूर आम्ही तुम्हाला सांगतोय, बाजीरावानं कोंडलंय, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, तुम्ही का थांबलात आणि कशाला ही तबाही बघावी लागली? तुम्ही का तह करत नाही? कशाला उशीर केलात? तरी देखील निजाम ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. काय म्हणाला असेल हा निजाम? मी सारखा सांगतोय, जगाच्या इतिहासामध्ये गाजलेली पालखेडची लढाई, काय घडलं असेल बघा. या निजामानं त्याच्या सरदारांना काय सांगावं? आपण असं केलं तर म्हणले काय, बाजीरावांना एक पत्र लिहू आणि त्याला अन्नधान्य आणि पाण्याची विनंती करू. जगाच्या इतिहासामध्ये एक शत्रू दुसऱ्या शत्रूला अन्नधान्य आणि पाण्याची भीक मागतोय, जगाच्या इतिहासामध्ये. पण ते पालखेडला घडलं. तो घियास खान किंचाळला, हुजूर अगोदरच फजिती झाली आणि पत्र पाठवून तुम्ही कशाला परत फजिती करून घेताय? तरी निजाम ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. काय केलं असेल निजामानं? त्यानं आपला मुंशी लाला मनसारामला बोलावला आणि त्याला सांगितलं, बाजीरावांच्या नावानं पत्र लिही आणि लगोलग जा. पत्राला सुरुवात केली. अजरक्त खाने निजाम उल मुल्क ममलुकाते दखन बजानी बाजीराव पंडित प्रधान सलाम. सुरुवात केली पत्राची. अन्नधान्य आणि पाण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं. लाला मनसाराम याला हा लाला मनसाराम जो आहे हा 25चा तरुण आहे. अत्यंत विश्वासू सेवक आहे निजामाचा, लेखक आहे. निजामाच्या महसूल खात्याचा तो सचिव आहे, लेखक आहे. त्याला उर्दू, हिंदी, फारशी या भाषा अवगत आहे. आणि मग या लाला मनसारामला पत्र घेऊन पाठवला बाजीरावांकडं. बाजीरावांच्या छावणीमध्ये आल्यानंतर अंग झडती करून बाजीरावांच्या पुढं उभा केला लाला मनसारामला. बाजीरावांनी अमृतराव शंकरांना बोलवलं आणि पत्र वाचून दाखवलं बाजीरावांना. अन्नधान्य आणि पाण्याच्या विनंतीचं काय केलं असेल आमच्या बाजीरावानं? आमच्या बाजीरावानं आपल्या सगळ्या सरदारांची मतं घेतली. मल्हारराव होळकरांना विचारलं, मल्हारबा तुमचं काय म्हणणं आहे? मल्हारबा म्हणाले, राऊतस्वामी याला इथंच गाडायचा, याला अन्नधान्य पाणी द्यायचं नाही. राणोजी शिंदेंना विचारलं, रानबा तुमचं काय म्हणणं आहे? रानबा म्हणाले, राऊतस्वामी याला पालखेडमध्येच कापायचा, याला अन्नधान्य पाणी द्यायचं नाही. सगळ्या सरदारांची मतं विचारात घेतली आणि शेवटी पिलाजीराव जाधवांनी सांगितलं की मला त्या निजामाची नाही, त्याच्या जनावरांची आणि त्याच्या सैन्याची कणव येते, पण युद्ध म्हटल्यानंतर हृदयावर दगड ठेवून जावं लागतं. हे सगळ्यांची मतं ऐकून घेतल्यानंतर आमचे बाजीराव म्हणाले, गड्यांनो मला तुमची मतं काय पटली नाही. काय केलं असेल बाजीरावांना? अमृतराव शंकरांना सांगितलं, या लाला मनसारामला आज इथं ठेवून घ्या. लाला मनसाराम घाबरला. त्याला वाटलं आता बाजीराव मला मारतायत की काय. आणि मग एक दिवस त्या लाला मनसारामला पालखेडला ठेवून घेतला. दुसऱ्या दिवशी अमृतराव शंकरांना सांगितलं, घेऊन या लाला मनसारामला.
लाला मनसारामला छावणीमध्ये बाजीरावांच्या उभं केलं आणि बाजीरावांनी अमृतराव शंकरांना सांगितलं, याच्या धन्याच्या पत्राला तुम्ही उत्तर द्या. तो लाला मनसाराम कपाळावरती आठ्या टाकून विचार करतोय, एवढा मोठा निजाम, त्यानं लिहिलेल्या पत्राला बाजीरावांचा एक कशीच सेवक, त्याला सांगितलं उत्तर द्यायला, त्याला काही कळेना. अमृतराव शंकर त्याला घेऊन छावणीच्या बाहेर आले आणि लाला मनसारामला सांगितलं, 500 बैलगाड्या अन्नधान्याच्या उभ्या आहेत आणि 1 दिवसापुरती शिवना नदी पिण्याच्या पाण्याकरता मोकळी केलेली आहे. हे बघितल्या आणि ऐकल्यानंतर हा लाला मनसाराम हा अत्यंत सुसंस्कृत आहे. हा अमृतराव शंकरांना म्हणाला, मला पुन्हा बाजीरावांकडे जायचं आहे. अरे म्हणाले, आत्ताच तर तू जाऊन आला ना. नाही, मला परत बाजीरावांच्याकडं जायचं आहे. म्हणून छावणीमध्ये हा लाला मनसाराम आला, बाजीरावांच्या समोर उभा राहिला आणि जमिनीला हात लावून बाजीरावांना कुर्निसात केला आणि म्हणाला, उभ्या आयुष्यात असा दर्यादिल मनुष्य मी बघितला नाही. आणि पाठ न दाखवता हा लाला मनसाराम छावणीतनं निघाला. बाजीरावांनी आवाज दिला, लाला, अन्नधान्य घेऊन जा, पण आमच्या बैलगाड्या परत पाठवा. लाला गालातल्या गालात हसला, छावणीच्या बाहेर आला. 500 बैलगाड्या अन्नधान्याच्या घेऊन तो निघाला. बाजीराव किती हुशार आहेत बघा, किती हुशार आहेत बघा. आणि तसंच घडलं. 500 बैलगाड्या अन्नधान्याच्या निजामाच्या सैन्याने बघितल्या आणि त्या रात्री भरल्या पोटी निजामाचं सैन्य कुजबुजू लागलं. 8 दिवस खायला अन्नधान्य आणि प्यायला पाणी नाही. हे ज्यानं दिलं त्यांच्याबरोबर आपण लढाई करायची का? याला म्हणतात बाजीराव. आणि मग हा लाला मनसाराम निघाला. त्याला वाटलं निजाम आता माझं मोठं स्वागत करेल. निजामानं नाही केलं. निजामाला सगळं वृत्तांत बाजीरावानं सांगितला. 500 बैलगाड्या अन्नधान्याच्या आणि 1 दिवसापुरती शिवना नदी मोकळी केलेली आहे पिण्याच्या पाण्याकरता. आता मात्र सगळ्या सरदारांनी निजामाला सांगितलं, हुजूर, अजून वेळ गेलेली नाही, तह करा. आणि मग त्या निजामानं निर्णय घेतला. 40 जणांचं पथक सरदार ऐवज खानाच्या नेतृत्वाखाली बाजीरावांकडे पाठवलं. पुढे पांढरं निशाण होतं आणि 2 दिवस तहाची बोलणी चालू झाली. बाजीरावांना जे जे पाहिजे होतं ते सगळं बाजीरावांनी त्या तहामध्ये टाकलं. 17 कलमांचा हा तह निजामानं मान्य केला आणि बाजीरावानं सांगितलं, जोपर्यंत या तहावर सही शिक्का होत नाही तोपर्यंत निजामाचे नामोशाचे 2 सरदार माझ्याकडं ओलीस म्हणून राहतील. 2 सरदारांना बाजीरावानं ओलीस म्हणून ठेवून घेतलं आणि हा 17 कलमांचा तह हा निजामाला मान्य करावा लागला आणि बाजीरावानं पालखेडची लढाई जिंकली. पण पुढे जगाच्या इतिहासात अजून बाकी होता. दोघांची भेट ठरली, निजाम आणि बाजीराव. 6 मार्च 1728 पालखेडच्या आग्नेयेला असलेल्या मुंगी शेवगावमध्ये निजाम आणि बाजीराव या दोघांची भेट ठरली. मुंगी शेवगाव हे का निवडलं? प्यायला इतके दिवस, आंघोळीला देखील इतके दिवस पाणी त्याच्या सैन्याला नव्हतं, म्हणून गोदावरीच्या किनारी यानं मुंगी शेवगावची निवड केली आणि मुंगी शेवगावमध्ये भव्य शामियाना उभारला निजामानं. आणि मग अटी ठरल्या दोघांच्या, 5-5 हजार सैन्य आणायचं, पण ते बाणाच्या टप्प्याच्या अंतरावर असेल आणि शामियानामध्ये 5-5 दोघांचे सरदार असतील आणि काही लेखनिक असतील. पण
जगाच्या इतिहासामध्ये एक नोंद होणं बाकी होतं. निजामाच्या 5 प्रमुख बेगमा आपल्याला मस्तानी फक्त माहीत आहे. निजामाच्या 5 प्रमुख बेगमा सय्यद उन्निसा बेगम, साहेब बेगम, उमदा बेगम, मेहरन बानुबाई आणि जोहराबाई. ही सय्यद उन्निसा बेगम जी आहे ती सरदार ऐवज खानाची मुलगी आहे आणि तिचा अधिकार सगळ्या जनानखान्यावर आहे. या सगळ्या बेगमा आणि आवडत्या रक्षा निजामाच्या आणि जनानखाना यांनी निजामाकडं आग्रह धरला, आम्हाला बाजीरावाला बघायचं आहे. निजामानं सांगितलं हे रीतिरिवाजाला सोडू नये. त्या बेगमांनी सांगितलं आम्ही तर चिलमन पडद्याच्या आड राहून त्याला बघणार आहोत. मग काय, नाईलाजानं निजामाला त्या बेगमांची, त्या रक्षांची, त्या जनानखान्याची मागणी मान्य करावी लागली आणि त्यांची बसण्याची व्यवस्था त्या शामियानामध्ये करण्यात आली. आणि ही माहिती अंबाजी पंत पुरंदर यांना कळवण्यात आली की त्या शामियानामध्ये कोण कोण असणार आहे. 6 मार्च 1728 काय केलं असेल आमच्या बाजीरावानं. 5 जीवाभावाचे सरदार बरोबर घेतले, पण ते सरदाराच्या वेशामध्ये नाही, ते हुजुराच्या वेशामध्ये घेतले, सेवकाच्या वेशामध्ये घेतले. कोण होतं 5 सरदार? मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, आनंदराव पवार आणि तुकोजी पवार. जीवाभावाचे 5 सरदार बाजीरावानं बरोबर घेतले, पण हुजुराच्या वेशामध्ये. आणि 6 मार्चला पहाटे बाजीराव उठले, स्नान झाल्यानंतर देवपूजा केली, पांढरे वस्त्र अंगावर धारण केले बाजीरावांनी आणि डोक्यावरती लाल रंगाची पेशवाई पगडी धारण केली आणि बाजीराव निघाले आपल्या सारंगा नावाच्या घोड्यावर. बाजीरावांचे 4 घोडे, सारंगा, निळा, गंगाने अबलाख. सारंगा नावाच्या घोड्यावर बाजीराव निघाले निजामाच्या भेटीला. 5 सेवक बरोबर आहेत सरदार. मुंगी शेवगावला आले. गावाबाहेरच्या भव्य शामियानाच्या समोर सारंगा नावाच्या घोड्यावरनं बाजीराव उतरले. निजामाच्या सगळ्या सरदारांनी शाही स्वागत बाजीरावांचं केलं. दस्तूर खुद्द निजाम त्या शामियानाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन बाजीरावांची गळा भेट घेतली आणि बाजीराव आणि निजाम बैठकीवर येण्याकरता आतमध्ये निघाले. डाव्या बाजूला लक्ष जाताच बाजीरावांनी त्या सगळ्या बेगमा, रक्षा आणि जनानखान्याला नमस्कार केला. त्यावेळेला त्या बेगमा, त्या रक्षा आणि त्या जनानखान्याच्या डोक्यामध्ये विचार चालू झाले. आजपर्यंत त्यांनी जे पाहिलं होतं आणि आज जे बघितलं ते वेगळं बघितलं. तिशीच्या आतला एक तरणा भांड, 6 फूट उंच असलेला, गोरा पान, चेहऱ्यावर तेजस्वी चमक असलेला, डौलदार चाल असलेला आणि गुडघ्याच्या खाली ज्याचे हात आहेत. आज मी आपल्याला सांगतोय, बघा, बाजीराव अजान भाऊ होते. गुडघ्याच्या खाली हात असलेला हा आमचा तरणा भांड बाजीराव. जाताना बघितल्यानंतर या बेगमांच्या डोक्यात विचार सुरू झाले, अरे असा भाऊ जर आम्हाला लाभला असता तर किती बरं झालं असतं. काही बेगमा म्हणतात असा पुत्र जर आम्हाला लाभला असता तर किती बरं झालं असतं. आणि काही बेगमा आणि रक्षा म्हणतात असा शौहर जर आम्हाला लाभला असता तर किती बरं झालं असतं. हे सगळं त्यांच्या डोक्यात चालू असताना निजाम आणि बाजीराव बैठकीवर आलेले आहेत. आणि बैठकीवर स्थानापन्न झाल्यानंतर बाजीरावांच्या 5ही सरदारांपैकी
आता ते सेवक आहेत, हुजुराच्या वेशात आहेत. आपली तलवार बाजीरावांनी मल्हारराव होळकरांच्या हातामध्ये दिली आणि एक सरदार बाजीरावांच्या मस्तकावर चौरी ढाळतोय आणि तिघजणं पाठीमागं उभे आहेत. बैठकीवर स्थानापन्न झाल्याबरोबर हा कपटी कावे बाज निजाम आमच्या बाजीरावांना काय म्हणतोय, पेशवाजी तुम्ही आता माझ्या शामियानामध्ये आहात आणि मी जर तुम्हाला अटक केली तर. डोळ्याची पापणी देखील बाजीरावांनी हलवली नाही आणि निजामाला सांगितलं अटक करून दाखव. त्यावेळेला हा निजाम आमच्या बाजीरावांना म्हणतोय इथं कुठं आहेत, इथं कुठं आहेत तुमचे जीवाभावाचे मल्हारराव होळकर नाही, राणोजी शिंदे नाही, उदाजी पवार नाही. एवढं बोलल्याबरोबर पाचही जणांनी आपल्या तलवारी म्यानातनं बाहेर काढल्या आणि बाजीरावांच्या शिरावरती छत्र म्हणून धरल्या. बाजीरावानं सांगितलं हे बघ माझ्या मल्हारराव होळकर, हे बघ माझे राणोजी शिंदे, हे बघ माझे उदाजी पवार, हे बघ माझे आनंदराव पवार, हे बघ माझे तुकोजी पवार. निजाम घाबरला. पेशवाजी मी मजाक केली. बाजीराव म्हणाले मजाक माझ्याबरोबर, तुझी मजाक कशी करतो ते बघ आता. आणि मग बाजीरावानं सांगितलं निजामाला काय असेल ते सन्मानाचं सगळं उरकून घे आणि माझ्याबरोबर छावणीच्या बाहेर चाल. निजाम सारखा सांगतोय मी मजाक केली, मी मजाक केली. हे सगळं सन्मानाचं झाल्यानंतर बाजीराव निजामाला घेऊन छावणीच्या बाहेर आलेत आणि निजामाला सांगितलं चारी बाजूला बघ 50,000चं माझं सैन्य उभा आहे. निजाम फार घाबरला. मी मगाशीच सांगितलं ना मी मजाक केली म्हणून, तुम्ही सैन्य घेऊन आलात, युद्धाच्या इराद्याने आलात. बाजीरावानं सांगितलं सांगून आलोय प्रहर संपण्यापूर्वी मी जर आलो नाही तर युद्ध छेडायचं याला म्हणतात बाजीराव. सदैव दक्ष, सदैव सावध असा हा आमचा बाजीराव. पालखेडची लढाई जिंकल्यानंतर, जगाच्या इतिहासातली अभूतपूर्व लढाई जिंकल्यानंतर 12 एप्रिल 1728 या दिवशी सातारला आलेले आहेत. एक कोस अलीकडे येऊन सातारचे छत्रपती शाहू राजे बाजीरावांचं स्वागत करण्याकरता आलेलं आहे. शाही स्वागत केलं. आमच्या तरण्या भांड बाजीरावाचं शाही स्वागत शाहू राजांनी केलं. गळाभेट घेतली आणि काय केलं असेल बाजीरावांनी बघा, आम्हाला सांगितलं नाही. जिंकलेले 19 हत्ती शाहू राजांच्या चरणी अर्पण केले. जेवढी संपत्ती गोळा केली ती शाहू राजांच्या चरणी अर्पण केली. आणि आपल्याला सांगतो 105 वर्षाच्या पेशवाईच्या कालखंडामध्ये एकाही पेशवानं छत्रपतींच्या गादीशी कधीही गद्दारी केली नाही. आम्हाला नाही सांगितलंय, आम्हाला हे सांगितलं नाही, आम्हाला मस्तानी सांगितली. आणि मग पुढे अवघ्या 40 वर्षाचं आयुष्य बाजीरावांना लाभलेला. अखेर तो दिवस उजाडला. 28 एप्रिल 1740 वैशाख शुद्ध त्रयोदशी सोमवारचा दिवस आहे. नर्मदेच्या किनारी रावेरखेडी येथे पहिल्या प्रहरी अजिंक्य योद्धा बाजीराव आपल्या सगळ्यांना सोडून गेले. अवघ्या 40व्या वर्षी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये धरणीकंप झाला. राऊत स्वामी गेले. तिसऱ्या दिवशी वाड्यावर रावेरखेडीला श्रीमंत काशीबाई साहेबांचं सांत्वन करण्याकरता 2 सरदार आले. मुद्दाम या ठिकाणी मी जातीचा उल्लेख करतो.
धनगर समाजाचे मल्हारराव होळकर आणि मराठा सरदार राणोजी शिंदे. बाईसाहेबांचं सांत्वन केलं आणि काय म्हणाले मल्हारराव होळकर, बाईसाहेब आजपासनं मी दारू सोडली, माझे राऊस्वामी गेले. काय म्हणाले राणोजी शिंदे बघा. राणोजी शिंदे बाईसाहेबांना म्हणाले, बाईसाहेब एक विनंती आमची मान्य करा. बाईसाहेब म्हणाल्या, कोणती? राऊस्वामी जे जोडे वापरत होते त्यातला एक जोडा माझ्या ओंजळीत द्या, तो मी देवघरात ठेवणार आहे. काय 2026मध्ये आजही आम्ही बाजीरावांना जातीच्या कोंदणामध्ये अडकून ठेवला आहे. कुठे आहोत आपण आणि कुणी केलं आहे? पुणे जिल्ह्यानं 18 पगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन बाजीराव लढलेले आहेत. आम्हाला हे नाही सांगितलं, आम्हाला फक्त मस्तानी सांगितली गेलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी वेळ झाला असल्याकारणानं मी माझ्या वैखरीला विराम देतो आणि आपण शांतपणानं ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. नमस्कार. मिनटं घेतो फक्त. परवाच सरांचा वाढदिवस झाला आणि ऑलरेडी 60 पार केली. आता पुण्यामध्ये असा वक्ता होणे नाही. ज्या पद्धतीने गेले 1 तासभर त्यांनी आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या कार्यक्रमाची बातमी महाराष्ट्र टाईम्समध्ये येईलच, तर आपण सगळे वाचत राहूया महाराष्ट्र टाईम्स. शनिवारी पुढच्या कार्यक्रमाची आपली बातमी येईल. तर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, एन्शंट ट्रेल्स क्लब हेरिटेज आणि HV देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आलात. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि सरांना तर विशेष धन्यवाद. मी त्यांच्या वक्तृत्वाबद्दल ऐकलेलं होतं, परंतु तासभर इतिहासाच्या प्राध्यापकालासुद्धा निशब्द करणं याच्यासारखं हे नाही. तर त्यामुळे अप्रतिम भाषण झालेलं आहे. आणि खरं म्हणजे एकदा 2-3 तासांचं त्यांचं भाषण ऐकूयात आणि भेटूयात पुन्हा एकदा. सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था केलेली आहे, तर कृपया सर्वांनी चहापान झाल्याशिवाय कोणी इथून जाऊ नये.